महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये खलबतं। रात्री सुमारे 2 तास अमित शहांच्या निवासस्थानी चर्चा। 2 दिवसात निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती। अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्लीतील बैठकीचा फोटो समोर। फोटोमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असल्यानं चर्चांना उधाण। शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली। येत्या 2 दिवसात निर्णय होईल। बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती। तर कोणतीही नाराजी नाही, आम्ही तिघे एकत्र काम करणार, शिंदेंची प्रतिक्रिया। नाराज नाही, आपण खुश आहोत, फोटोबाबतच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर इतर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचं, शिंदेंची भावना। फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईमध्ये बैठक। अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक। उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं। शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे गळ घातल्याची माहिती। शिंदेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केल्यानंतर नेत्यांचा आग्रह। मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लांबणीवर पडत असल्यानं शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली। नेते मंडळींकडून एकमेकांच्या गाठीभेटी घेणं सुरू। मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक। शिंदेंच्या शिवसेनेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळवून 12 मंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती। तर महायुतीत भाजपकडून 23 मंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी। सूत्रांची माहिती, सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी, तर यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता। जंगल में सन्नाटा छाएगा, जल्द ही शेर वापस आएगा, अमोल मिटकरींचं ट्विट। मिटकरींनी अजित पवारांचा फोटो ट्विट केल्यानं चर्चांना उधाण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा। लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून निर्धार। राज्याचं नेतृत्व करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळणार। मुंबई बँकेच्या कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। मागच्या 15 वर्षांपासून आपण देवेंद्र फडणवीसांसोबत, फडणवीसच मुख्यमंत्री होतील, रवी राणांना विश्वास। तर लोकसभेला बच्चू कडूंनी मतांचं विभाजन केल्यामुळे लोकांनी बदला घेतला, राणांची टीका। मतदानाची वेळ संपल्यावर 7.83% मतांची वाढ कशी झाली? नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल। निवडणूक आयोगानं जिथं मतदान वाढलं त्या मतदान केंद्राचे व्हिडिओ फुटेज जाहीर करावेत, पटोलेंचं आवाहन। निवडणूक आयोगावर नाना पटोलेंनी जे आरोप केले त्यावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, अशा प्रकारची तक्रार आल्यावर स्पष्टीकरण दिलं जाईल। मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांची पटोलेंच्या आरोपावर प्रतिक्रिया। जिसका ईव्हीएम उसकी जीत, संजय राऊतांची एक्सवर पोस्ट। जनमत चोरणाऱ्यांना देश आणि जनता माफ करणार नाही, आगे आगे देखो होता है क्या, असा पोस्टमध्ये उल्लेख। शरद पवार पक्षाचे राहुरीचे आणि कोपरगावचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि संदीप वरपे यांचे ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज। जनतेची भावना आणि ईएमवर शंका असल्यानं अर्ज केल्याची प्रतिक्रिया। 34,000 मतांनी पराभव झाल्यावरही प्राजक्त तनपुरेंनी ईव्हीएम फेरतपासणीची मागणी केली, ती हास्यास्पद। भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची टीका। कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदेंकडून ईव्हीएम फेरमतमोजणीची मागणी। 17 बूथवरील ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी आणि त्यासाठी राम शिंदेंनी 8,02,400 रुपयांचं शुल्क शासनाकडे भरलेलं आहे। ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्याकडून आंदोलनाची तयारी। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून फेक नरेटिव्ह तयार केलं जात असल्याचा आरोप। एकीकडे रश्मी शुक्लांनी महासंचालक पदाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली होती, तर दुसरीकडे आता मिलिंद नार्वेकरांनी मात्र एक्स पोस्ट करत शुक्लांचं अभिनंदन केलंय। संध्याकाळी 5 ते 6 या एका तासात 60% अधिक मतदान वाढलं। शेवटच्या एका तासात इतकं मतदान कसं होऊ शकतं, या संदर्भात निवडणूक आयोगानं बोलावं, जितेंद्र आव्हाड यांची मागणी। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एकटं पाडण्याचा हा भाजपचा सुनियोजित कट होता, जितेंद्र आव्हाडांचा दावा।
ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, खरे असाल तर पुन्हा निवडणूक घ्या, बच्चू कडूंचा रवी राणांना आव्हान. उद्धव ठाकरेंना ना भाजप पसंत ना काँग्रेस, ठाकरेंना केवळ मुख्यमंत्री पद आवडतं, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका. हिंदू राष्ट्रात प्रत्येक इंच जमीन हिंदूंची होती, आहे आणि राहणार. अजमेर दर्ग्याच्या जागेच्या चौकशीबाबत कोर्टानं दिलेल्या निर्णयावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये रोहित पवारांनी उपोषणकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ बाबा आढाव उपोषण करतायत. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाडमधील मराठा समाज किल्ले रायगडावर महाराजांच्या चरणी गारहाणं घातलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्मितीसाठी काम केलं होतं तसं काम शिंदेंनी गेल्या 2.5 वर्षात केल्याची मराठा समाजाची भावना. भंडाऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचं अंभोरा श्री क्षेत्र मंदिरामध्ये साकडं. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका. भाजपच्या सत्कार मेळाव्यात बंडखोरांना पक्षात घेऊ नये, कार्यकर्त्यांचा सूर. भाजपच्या आमदारांसह शहराध्यक्षांचीही बंडखोरांना पक्षात न घेण्याची भूमिका. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर. संजय निरुपम यांच्या कार्यक्रमात महिला शिवसैनिकांनी तुफान राडा घातला. महिलांची निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. निवडणुकीतल्या पराभवाचं कारण विचारण्यासाठी अकोट मतदारसंघाचे वंचितचे पदाधिकारी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आणि यावेळी वाद झाला. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर अद्याप कारवाई का नाही, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. 2 वर्षाच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश आणि याबाबत समीर वानखेडेंनी याचिका दाखल केली होती. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयानं राखून ठेवला. तपासात सहकार्य करणार असल्याची पूजा खेडकरची न्यायालयात ग्वाही. फौजदारी कटाविषयी तपास करायचा असल्याची दिल्ली पोलिसांची भूमिका. ठाकरे गटाचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी. मुंबईतील लीलावती रुग्णालयात एंजिओप्लास्टी. सुरेश धस आमदार होत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा पण एका कार्यकर्त्याने केला होता. या कार्यकर्त्याची दखल घेत स्वतः सुरेश धस यांनी त्यांच्या पायात चप्पल घालत त्याचे आभार मानले. राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रिय. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली. वाशिम जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितींवरती लवकरच प्रशासक नेमण्याची शक्यता. वाशिम जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्यानं प्रशासक लागणार का याकडे लक्ष. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी उभारलेला कर्जतमधील एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिवांनी स्टुडिओची पाहणी केली. अखेर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला. आचारसंहितेमुळे या कर्मचाऱ्यांना बोनस दिला गेला नव्हता. एसटी महामंडळातील 90,000 कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली. बेळगावमध्ये 9 डिसेंबरला मराठी भाषिकांचा महामेळावा. याबाबत मराठा एकीकरण समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. बेळगावातील कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मेळाव्याचं आयोजन. नाशिक शहरामध्ये दुचाकीस्वार आणि सहप्रवासी या दोघांना हेल्मेट सक्ती. सहप्रवाशाकडे हेल्मेट नसेल तर दंडात्मक कारवाई होणार. नाशिक शहर वाहतूक विभागाचा निर्णय. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अहिल्यानगरमध्ये तापमानात घट. पुढचे 2 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट. तापमान 9 अंशांवरून 6 अंशांवर जाण्याची शक्यता. तर साथीच्या आजारांचीही अनेकांना लागण. उसाला 3,700 पहिली उचल द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम. तर दुसरीकडे अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ्यामध्ये उसाची वाहतूक करणारे ट्रक रोखत गाड्यांची तोडफोड केली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4.5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड. सीसीआयच्या केंद्रावरती 7,500 रुपये क्विंटलनं कापसाची खरेदी. भाववाढ होण्याच्या आशेनं शेतकरी अजूनही कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचं चित्र. आफ्रिकेतील मलावी देशाचा आंबा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल. 3 किलो वजनाच्या आंब्याच्या पेटीला 3 ते 5 हजाराचा दर. भिवंडीतून 1,000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. महापालिकेच्या विशेष पथकाची शहरातील बाजारपेठांमध्ये धाड. ऋषभ होलसेल या प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून 5,000चा दंड वसूल. पुण्याशी संबंधित विषयांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. पुणे आकाशवाणी, पुण्यातून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस आणि पुणे दूरदर्शनसह विविध विषयांवर चर्चा झाल्याची
मोहोळ यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.